आता आम्हाला रस्त्यात भेटले। शेवटी मनस्थिती खराब राहिल्यानंतर म्हणजे बेकार परिस्थिती आहे। अशा लोकांसाठी आम्ही सातत्याने आता काम करणार आहे। स्वच्छता अभियान आम्ही करतच आहोत, पण जे पागल आहे, अनाथ आहे त्यांच्यासाठी सातत्याने काम हा जंगलात भेटला। एक तर आपल्याकडे सुविधा नाही यांना ठेवण्यासाठी, आणि आता जाणाऱ्यापर्यंत कसं तरी नेऊन देऊ, म्हणजे त्याला पाठवू तिथे, कारण की हा जंगलाचा भाग आहे, काही सांगता नाही येत है ना। और चंद्रपुर जाके ट्रेन पकड़ के बिहार चले जाओ, ऐसे पैदल कितने दिन घूमोगे है ना। घर में कौन कौन है, माँ बाप सब है, आपको तो सब समझ में भी आ रहा है ना। ऐसे जो घूमने से कुछ नहीं होने वाला ना, इतना कपड़ा ये पानी भी नहीं मिलता। तो अभी यहाँ से यहाँ पे पास में ना एक होटल है, वहाँ पे रुक जाओ रात भर, वो खाना पीना देगा, और सुबह हड़ू और ऐसे तो कोई लेके नहीं जाएगा है ना। अभी ये जंगल का इलाका है, ठीक है, धीरे धीरे यहाँ पे पास में ही है, चलो हाँ धीरे धीरे चले जाओ यहाँ से। हाँ वही तो, अभी हमको दिखे आप पैदल इधर से आते समय कुछ नहीं है ना, अंदर था फटल है जैकेट है। हाँ इतना ऐसा आप अच्छे हो, आपको समझ में आ रहा है सब कुछ। गंदा की वजह से नहीं, अभी घर चले जाओ कैसे तो भी करके, है क्या। हाँ बिहार चंद्रपुर जाके तो आप तो अभी चंद्रपुर जाओगे ना, वहाँ से बिहार की ट्रेन पकड़ने का है ना, किसी को पूछ लेने का, चले जाने का है क्या नहीं। यहाँ पे मत बैठो अभी तो। लकड़े रहने दो ना, अभी लकड़ी का क्या करने का, इधर इधर जाने अपने को इधर। हे भाऊ बिहारचे आहे आणि जंगलात थांबले होते, म्हणजे एकदम वाईट परिस्थिती सगळ्यांची असते, अशा अनाथासाठी आपल्याला काम करायचं आहे। रस्त्यात म्हणजे मनात खूप दुःख आहे, शेवटी आपल्याला पण भाऊ सगळं समजते बिहारचे आहे, त्यांना एक उपाय दिला की तुम्ही ट्रेन पकडून बिहारला जा, आणि आता आम्ही यांना हॉटेलवर सोडून देऊ। पेट्रोल पंपवरचा हॉटेल आहे तिथे ते रात्रभर अजून ते आमचा प्रवास करते। शेवटी आपल्याला राहण्याची व्यवस्था त्यांच्याकडे नाही है ना। तो आप बिहार चले जाओ, घर में जाओ, अच्छे से रहो, ऐसे घूमने से कुछ होने वाला नहीं है ना। तो इधर अभी मत रुको, होटल में रुकने का अपने को, ठीक है। और ये देखो इतना बड़ा कपड़ा, ये ठंड के दिन है, सब कुछ है ना, ठीक है। चप्पल नहीं पैर में, पानी नहीं, कुछ नहीं। इधर से कहाँ से आए इतना लंबा, बहुत दूर से है ना, है ना। में 4 हाँ तो लकड़ी लेके फिर आप हाँ ठीक। म्हणजे जानेवाडीवरून मुलकडे जाताना एक मनोरुग्ण म्हणजे चांगलेच होते ते, आणि ते बिहारवरून पैदल चालत इकडे रस्त्यात भेटले आणि जंगलात बसून होते। शेवटी आपल्याकडे त्यांना ठेवण्यास जागा नाही, पण एक त्यांना आम्ही सजेशन दिलं आणि पैसे पण दिले एक माणुसकीच्या नात्यानं, आणि त्यांना इथून पेट्रोल पंपवर थांबायला सांगितलं। म्हणजे शेवटी माणुसकी कुठे जिवंत राहिली नाही असं झालेलं आहे। पण यासमोर आमची टीम स्वच्छता मित्र, आम्ही बबलू, मी आणि बाकी सोबत असणारे मित्र एक अनाथ आश्रमचा खूप दिवसापासून प्रस्ताव मी टाकला आहे, पण जागा नाही, आर्थिक मदत भरपूर लागते त्यासाठी, पण छोटं काय ना होणार, पण मनोरुग्णासाठी अनाथासाठी एक आश्रम खोलण्याची जी भावना मनात आहे ते आता नित्यनेमाने म्हणजे काम करून जनसामान्याकडून मदत गोळा करून कुठेतरी छोटीशी जागा आपण म्हणजे असेल तर दान स्वरूपात पण देऊ शकता, आणि छोटं मोठं काम सुरू करून त्यांच्यासाठी म्हणजे असे जे मनोरुग्ण आहेत किंवा जाणारे आहेत, रात्री फिरणारे आहेत, त्यांच्यासाठी काय करता येईल असं वाटते। आज म्हणजे मनाला एवढा दुःख झाला का एवढं आपण करतो, शेवटी सगळ्यांकडे पैसा आहे, पाणी आहे, दवाखाने आहेत मोठे मोठे, पण शेवटी यांच्यासाठी फार कमी संस्था आहेत त्या काम करतात। आपल्या या भागात म्हणजे साईडला कुठं अशी मनोरुग्णासाठी सुविधा नाही, तर ते खोलण्याचं काम आपल्याला करायचं आहे। तर मूलवासियांनी किंवा जिल्ह्यातील
थोडी थोडी मदत केली आम्हाला तर ते नक्कीच आम्ही लवकर तयार करू. आजचा जो दिवसभर आम्ही सगळे हॅपी जातो, काम करतो, सगळं करतो, पण आताचा जो क्षण होता ना हा एकदम बेकार होता. म्हणजे पैसे आम्ही देऊन काही साध्य होणार नाही, पण ते रात्रीची त्याला 2 घास जेवणाचे, शेवटी जेवण त्याला आवश्यक होतं, तर मग आम्ही पैसे दिले आमच्याकडे आणि त्याला तिकडे पाठवलो आम्ही. तर आपल्या सगळ्यांच्या मदतीनं आपण ते करू. मी खरंच विनंती करतो की आपण सगळे मदत करा आम्हाला. म्हणजे हे मी स्वतःसाठी कधीच केलं नाही आणि गेल्या 7 वर्षापासून आम्ही जे निस्वार्थ काम करत आहे ते हे कुठलाही स्वार्थ आम्ही ठेवला नाही आजपर्यंत आणि निस्वार्थ आम्ही काम बजावत आहोत. म्हणजे सेवा आम्ही समाजासाठी देत आहे, पण यांच्यासाठी पण एक सेवा आता नवीन द्यायची आहे. तर आपल्या सगळ्यांच्या मदतीनं आपण हे काम करूया आणि एक चांगला भारत करण्यास मदत होईल. आणि जे आपले हे पण एक आपले देशबांधव कुठल्याही राज्यातून आले असतील, पण ते आपले एक देशबांधव आहेत, कुठलेही राज्य असू द्या. तर यासाठी आपल्याला काम करायचं आहे. मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो की आपण नक्कीच साथ द्याल आणि एक नवीन देश भविष्य घडवण्यास मदत करा.